घरात देवघर आहे, दररोज पूजा होते, दिवा लावला जातो. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, देवघर कोणत्या दिशेला असावं? खरंच दिशा बदलली तर नशीब बदलतं का? आणि जर देवघर चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? आजचा हा विचार शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित तुम्हीही नकळत अशी चूक करत असाल. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देव सर्व दिशांमध्ये आहे, पण आपल्या ऋषीमुनींनी आणि वास्तुशास्त्रांनी काही दिशा शुभ मानल्या आहेत. सर्वसाधारणपणे घरातील देवघर ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर किंवा पूर्व दिशेला असणं उत्तम मानलं जातं, कारण ही दिशा ज्ञान, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. पूर्वीच्या काळात मोठमोठी घरं नव्हती, सुविधा नव्हत्या, पण प्रत्येक घरात एक छोटासा देवाचा कोपरा असायचा. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर संपूर्ण कुटुंब ते देवघरासमोर एकत्र यायचं. एकमेकांबद्दल आदर होता आणि घरात समाधान होतं, कारण त्या घरात फक्त देवघर नव्हतं तर देवावरील श्रद्धा जिवंत होती. आज अनेक जण विचारतात, आमच्या घरात जागा कमी आहे, पण देवघर कुठे ठेवावं? जागा लहान असली तरी चालेल, पण मनातील श्रद्धा मोठी असली पाहिजे. देवाला मोठ्या मंदिराची गरज नसते, त्याला स्वच्छ मन आणि खऱ्या भावनांची गरज असते. म्हणून शक्य असेल तर देवघर ईशान्य दिशेला ठेवा आणि पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त दिशा योग्य असून उपयोग नाही. जर घरात सतत भांडणं असतील, मोठ्यांचा आदर नसेल आणि देवाची आठवणच नसेल तर मोठ्यात मोठं देवघरही घरात आनंद आणू शकत नाही. स्वामी सांगतात, ज्या घरात प्रेम असतं, ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो, ज्या घरात रोज देवाचं स्मरण केलं जातं, ते घरच खऱ्या अर्थाने मंदिर बनतं. आजकाल अनेक घरांमध्ये सुंदर देवघर असतं, महागड्या मूर्ती असतात, पण देवासमोर बसायला 2 मिनिटं वेळ नसतो. आणि म्हणूनच सुविधा वाढल्या पण मनशांती कमी झाली. पूर्वी गावात संध्याकाळी झाली की सगळे आपापल्या घरासमोर बसायचे, देवाचं नाव घ्यायचे, मोठ्यांचा आदर करायचे, मोठ्या माणसांचे अनुभव ऐकायचे. आज मोबाईलमुळे जग जवळ आलं, पण घरातील माणसं एकमेकांपासून दूर गेली. म्हणून देवघराची दिशा महत्त्वाची आहेच, पण त्याहून महत्त्वाची आहे देवघरासमोर घालवलेली काही क्षणांची प्रार्थना. देवघर हे फक्त घराचा एक भाग नसतो, ते आपल्या श्रद्धेचं केंद्र असतं, आपल्या संस्काराचं स्थान असतं आणि संकटाच्या काळात आधार देणारं शक्तिस्थान असतं. म्हणून दररोज काही मिनिटं देवघरासमोर बसा, देवाकडे काही मागण्यासाठी नाही तर त्यांनी दिलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल, घरातील देवघर योग्य दिशेला आहे की नाही यापेक्षा आपलं मन देवाच्या दिशेला आहे की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. कल्पना करा, घरात एक सुंदर देवघर आहे, रोज दिवा लावला जातो, अगरबत्ती लावली जाते, पण मनात राग आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, तर देवघराचा खरा उपयोग होतो का? स्वामी सांगतात, देव मूर्तीत असतोच, पण त्याहून जास्त तो आपल्या आचरणात दिसला पाहिजे. जर देवघरात नमस्कार करून बाहेर येताच आपण कोणाचं मन दुखावत असू तर आपल्या पूजेत काहीतरी कमी आहे. देवघराची दिशा ईशान्य असावी हे शास्त्र सांगतं, पण जीवनाची दिशा सत्कर्माकडे असावी हे संत सांगतात. आणि हेच गोष्ट अनेक जण विसरतात. आज आपण देवघर कुठे ठेवावं याचा विचार करतो, पण देवाने दिलेले संस्कार आपल्या घरात किती जपले जात आहेत याचा विचार क्वचितच करतो. कारण देवघर घरात एकदाच बांधलं जातं, पण श्रद्धा रोज बांधावी लागते, विश्वास रोज वाढवावा लागतो आणि संस्कार रोज जगावे लागतात. म्हणून मित्रांनो, देवघर योग्य दिशेला ठेवा, पण त्याचबरोबर घरात प्रेमाची भाषा ठेवा, मोठ्यांचा आदर करा, लहानांवर संस्कार करा आणि रोज देवाचं स्मरण करा. कारण ज्या घरात देवघर असतं तिथे देवाचा वास असतो, पण ज्या घरात श्रद्धा, प्रेम आणि संस्कार असतात तिथे देव स्वतः राहतो. आजचा हा विचार ऐकताना कदाचित अनेकांना वाटेल, आमचं देवघर योग्य दिशेलाच आहे. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, देवघरात दिवा रोज लागतो, पण आपल्या मनात श्रद्धेचा दिवा रोज पेटतो का? देवघरात फुले वाहतो, पण आपल्या वागण्यात नम्रतेचा सुगंध आहे का? देवाला नैवेद्य दाखवतो, पण घरातील आई वडिलांना प्रेमाने 2 शब्द बोलतो का?
स्वामी सांगतात, देवाला तुमच्या घराची दिशा पाहायची नसते, त्याला तुमच्या मनाची दिशा पाहायची असते. पूर्वीच्या काळात अनेक घरं मातीची होती. देवघर अगदी छोटंसं असायचं, पण त्या घरात समाधान होतं, एकमेकांबद्दल आदर होता आणि देवावर अढळ विश्वास होता. आज घरं मोठी झाली, देवघर सुंदर झाली, पण मन लहान होत चालली आणि म्हणूनच शांती हरवत चालली. देवघर ईशान्य दिशेला असणं शुभ आहे, पण त्याहून शुभ आहे घरात रोज रामनाम घुमणं, मोठ्यांचा आशीर्वाद मिळणं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा सन्मान करणं. कारण देवघर हे फक्त विटा, लाकूड आणि मूर्तीचं बनलेलं नसतं, ते श्रद्धा, विश्वास आणि संस्कारांनी उभं राहतं. म्हणून देवघर योग्य दिशेला ठेवा, पण त्याचबरोबर तुमचे विचार योग्य ठेवा, तुमचे शब्द योग्य ठेवा आणि तुमचे कर्म योग्य ठेवा. मग देवाची कृपा तुमच्या घरावर नक्कीच राहील आणि तुमचं घर फक्त घर राहणार नाही, तर एक सुंदर, पवित्र आणि आनंदी मंदिर बनेल. आणखी एक गोष्ट समजून घ्या. अनेक लोक विचारतात, आम्ही रोज पूजा करतो, दिवा लावतो, मंत्र म्हणतो, तरीही आमच्या जीवनात अडचणी का येतात? अडचणी येणं म्हणजे देव नाराज आहे असं कधीच नसतं. स्वामी सांगतात, सोनं जेव्हा अग्नीत तापतं तेव्हा ते नष्ट होत नाही, उलट अधिक शुद्ध होतं. तसंच देव आपल्या भक्तांना संकट देत नाही, तर त्यांना अधिक मजबूत बनवत असतो. म्हणून देवघरासमोर उभं राहताना फक्त सुख मागू नका, संकटांचा सामना करण्याची शक्ती मागा. कारण सुखात तर प्रत्येकजण देवाला आठवतो, पण दुःखातही ज्याचा विश्वास कायम राहतो त्याच्यावर देवाची विशेष कृपा असते. घरातील देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नाही, ते आशेचं स्थान आहे. जेव्हा कोणी आपल्याला समजून घेत नाही तेव्हा देवघरात बसल्यावर मन हलकं होतं. जेव्हा जीवनात अंधार वाटतो तेव्हा तिथे लावलेला छोटासा दिवा नवीन आशा देऊन जातो. आणि जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा देवघरातील ती शांत मूर्ती जणू सांगत असते, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. म्हणून मित्रांनो, देवघर कोणत्या दिशेला असावं याचं उत्तर शास्त्र देईल, पण देवघराकडे किती श्रद्धेने पाहावं याचं उत्तर तुमचं मन देईल. आणि ज्या दिवशी मनापासून देवाचे नातं जोडलं जाईल त्या दिवशी घरातील देवघरच नाही तर संपूर्ण घर मंदिरासारखं वाटू लागेल. आजचा हा विचार संपण्याआधी एक छोटंसं उदाहरण सांगते. समजा एका घरात खूप सुंदर देवघर आहे, संगमरवरी मूर्ती आहे, महागडे दिवे आहेत आणि दुसऱ्या घरात फक्त भिंतींच्या कोपऱ्यात एक छोटासा देवाचा फोटो आहे. पण त्या घरातील लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतात, मोठ्यांचा आदर करतात आणि रोज देवाचे आभार मानतात. तर सांगा, देव कोणत्या घरात जास्त आनंदी राहील? स्वामी सांगतात, देवाला वैभवाची गरज नसते, देवाला भावनेची गरज असते. कारण देवघराची दिशा शास्त्र ठरवतं, पण देवाची उपस्थिती तुमचं आचरण ठरवतं. आजपासून एक गोष्ट नक्की करा, देवघरात दिवा लावताना फक्त हात जोडू नका, मनही जोडा. फक्त आरती करू नका, कृतज्ञताही व्यक्त करा. फक्त देवाकडे मागू नका, त्यांनी दिलेल्याबद्दल धन्यवादही म्हणा. कारण ज्या घरात कृतज्ञता असते तिथे समाधान असतं, ज्या घरात समाधान असतं तिथे शांती असते आणि ज्या घरात शांती असते तिथे देवाचा कायम वास असतो. म्हणून देवघर ईशान्य दिशेला असणं शुभ आहे, पण त्याहून शुभ आहे मनात श्रद्धा असणं, वागण्यात नम्रता असणं आणि जीवनात सत्कर्म असणं. कारण देवघर घराच्या एका कोपऱ्यात असतं, पण देवावरचा विश्वास संपूर्ण जीवन उजळून टाकतो. आजच्या या विचारातून आपण एक गोष्ट समजून घेतली, देवघर कोणत्या दिशेला असावं याचं उत्तर शास्त्र देतं, पण देव आपल्या घरात कसा राहील याचं उत्तर आपल्या वागण्यात दडलं आहे. स्वामी सांगतात, दररोज देवघरात जाऊन नमस्कार करणं चांगलं आहे, पण त्याहून मोठी पूजा कोणती माहीत आहे का? घरातील आई वडिलांचा आदर करणं, ज्येष्ठांचा सन्मान करणं आणि गरजू माणसाला मदतीचा हात देणं. कारण देव मूर्तीत आहेच, पण तो प्रत्येक जीवांमध्येही आहे. आज अनेक जण वास्तुशास्त्र विचारतात, दिशा विचारतात, उपाय विचारतात, पण सर्वात मोठा उपाय विसरतात, तो म्हणजे घरात प्रेम वाढवा. कारण ज्या घरात प्रेम असतं तिथे वाद कमी होतात, जिथे वाद कमी होतात तिथे मनशांती वाढते
आणि जिथे मनशांती असते तिथे देवाची कृपा आपोआप येते. म्हणून देवघर ईशान्य दिशेला असेल तर उत्तमच, पण त्याचबरोबर दररोज काही क्षण देवासमोर बसा, मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज कोणाचं भलं केलं का? कारण देवाला फूल अर्पण करणं सोपं आहे, पण जीवन फुलासारखं सुंदर बनवणं हीच खरी साधना आहे. मित्रांनो, जेव्हा घरात श्रद्धा, संस्कार, कृतज्ञता आणि प्रेम एकत्र राहतात तेव्हा त्या घरात कोणत्याही वास्तूची गरज राहत नाही, कारण ते घरच देवाचं मंदिर बनून जातं. एक क्षण डोळे बंद करा आणि आपल्या घरातील देवघर डोळ्यासमोर आणा. तो लहानसा दिवा, ती शांत मूर्ती, ती अगरबत्तीची सुगंधी दरवळ, किती शांतता असते ना त्या ठिकाणी. कारण देवघर हे फक्त घराचा भाग नसतो, ते आशेचं ठिकाण असतं. जिथे माणूस आपल्या चिंता विसरतो, तिथे मनाला आधार मिळतो आणि जिथे तुटलेला विश्वास पुन्हा जुळतो. स्वामी सांगतात, घरात देवघर असणं ही भाग्याची गोष्ट आहे, पण त्या देवासमोर नतमस्तक होणारं मन असणं ही त्याहून मोठी भाग्याची गोष्ट आहे. आजकाल अनेक जण म्हणतात, आमच्याकडे वेळ नाही. पण विचार करा, ज्याने आपल्याला 24 तास दिले त्याच्यासाठी आपण 2 मिनिटे देऊ शकत नाही. दररोज फक्त 2 मिनिटं देवघरासमोर बसा, काही मागू नका, मन फक्त मोकळं करा आणि बघा, जी शांती तुम्ही बाहेर शोधता ती तुमच्या घरातच आहे, तुमच्या देवघरातच आहे. कारण देवघराची खरी दिशा ईशान्य असू शकते, पण देवापर्यंत पोहोचण्याची दिशा नेहमी श्रद्धेतूनच जाते. आणि ज्या घरात श्रद्धा जिवंत असते त्या घरावर संकट येतात, पण ती घर कधीच तुटत नाही. कारण त्या घराचा आधार फक्त भिंती नसतात, तर देवावरील अढळ विश्वास असतो. आजचा हा विचार संपताना फक्त एक गोष्ट मनात कोरून ठेवा, देवघर कोणत्या दिशेला आहे यापेक्षा तुमचं मन देवाच्या दिशेला आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण ईशान्य दिशेला असलेल्या देवघर घराला शुभत्व देऊ शकतं, पण श्रद्धेने भरलेलं मन संपूर्ण जीवन बदलू शकतं. स्वामी सांगतात, देवाला मोठं मंदिर नको असतं, त्याला मोठं मन हवं असतं. देवाला महागडी दिवे नको असतात, त्याला भक्तीची ज्योत हवी असते. आणि देवाला मोठमोठ्या शब्दांची गरज नसते, त्याला सच्च्या भावनेची गरज असते. घरात देवघर नक्की ठेवा, पण त्याहून महत्त्वाचं घरात प्रेम ठेवा, संस्कार ठेवा, मोठ्यांचा आदर ठेवा आणि देवावर अढळ विश्वास ठेवा. ज्या घरात श्रद्धा असते तिथे आशा असते, ज्या घरात संस्कार असतात तिथे समृद्धी असते आणि ज्या घरात देवाचं स्मरण असतं तिथे देवाचा आशीर्वाद कायम असतो. चला, आजपासून देवघरात दिवा लावताना एक संकल्प करूया. देवघराची दिशा योग्य ठेवू, पण त्याहून आधी आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवू. कारण घरातील देवघर एक कोपरा उजळवतं, पण देवावरील विश्वास संपूर्ण आयुष्य उजळवून टाकतो. जय सियाराम.